अहिल्यानगर येथे रमजान ईद निमित्त संयुक्त शांतता समितीची बैठक। अहिल्यानगर शहरात येणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलीस स्टेशन व कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान उपस्थितांनी आपापली मते मांडत विविध सूचना आणि काही तक्रारी मांडल्या। शहरात शांतता आणि सद्हृदयता कायम राहावी यासाठी मुस्लिम समाज नेहमीच अग्रेसर असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। ईदगाह मैदानावरील सुविधाबाबत मागणी। रमजान ईद निमित्त नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने भाविक ईदगाह मैदानावर येत असल्याने पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाहनतळ, पार्किंग व्यवस्था तसेच इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली। शांततेचा संदेश देण्याची परंपरा कायम ठेवण्याचा प्रस्ताव। दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात शांततेचा संदेश ठेवण्यासाठी व्यासपीठ उभारून नागरिकांना पुष्पगुच्छ देत ईदच्या शुभेच्छा देण्याची परंपरा कायम ठेवावी अशी सूचनाही करण्यात आली। पोलीस प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली। रोजा इफ्तार व ईद मिलन कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून कापड बाजार परिसरात रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। त्याच धर्तीवर यंदाही इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करावे अशी मागणी करण्यात आली। तसेच रमजान ईद निमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ईद मिलन कार्यक्रमही यावर्षी घेण्यात यावा अशी मागणी मुस्लिम समाजाने केली। या बैठकीस DYSP टिपरे साहेब, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भांबड साहेब यांच्यासह बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते। शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन व नागरिक यांचे संयुक्त प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। मराठी न्यूज लाईव्ह, अहिल्यानगर। मी दिलीप टिप्परसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर शहर। आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रमजान ईद, रामनवमीच्या अनुषंगाने आज तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये दुपारी व संध्याकाळी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आपण शांतता कमिटीचं बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीच्या अनुषंगाने जे आगामी सण उत्सव आहेत त्याच्यामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत, जे काही नागरिकांच्या आहेत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व त्यांना जो हे जे सण आहेत या सणामध्ये शांततेत पार पाडण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सर्व नागरिकांची सोबत आम्ही बैठक घेतलेली आहे व त्यांच्या ज्या सूचना दिल्या त्याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत।